ग्रामीण भागामध्ये गॅस बुकिंग आता 45 दिवसानंतर होऊ लागल्यानं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। 2 सिलेंडरमधील अंतर 25 दिवसांऐवजी 45 दिवस असणार आहे। ग्रामीण भागातल्या काही गॅस सिलेंडर ग्राहकांशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली। बारामतीतल्या धीरज ननावरे यांनी 21 फेब्रुवारीला सिलेंडर बुक केला होता। पुढच्या बुकिंगची तारीख 18 मार्च दिसत होती। आता 30 तारीख थेट 8 एप्रिल दिसू लागली आहे। धीरज ननावरे यांच्याशी संवाद साधलाय जयदीप भगत यांनी। युद्धाचा फटका आता ग्रामीण भागात देखील बसू लागलेला आहे। इंधनाचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। खरं तर 25 दिवसानंतर गॅस बुकिंग करता यायचं, मात्र आता ते 45 दिवसांवरती गेलेले आहेत। असंच एक आपल्याकडे ग्राहक आहे की ते प्रयत्न करत होते बुकिंग करायचा। काय नेमकं सांगितलं जाते बुकिंग करताना? आता मी गेल्या महिन्यामध्ये 21 फेब्रुवारीला गॅस बुक केला होता, तो डिलिव्हरी झाला। आता इराण आणि इस्रायलची युद्धाची पार्श्वभूमी चालू असताना आता सगळीकडे असं चालू आहे की गॅसचा तुटवडा झालेला आहे। तर मी गॅसच्या नंतर मला तुटवडा होऊ नये म्हणून मी गॅस बुक करायला गेलो। 1-2 दिवसापूर्वी गॅस बुक करायला गेलो, त्यावेळेस मला 18/3 अशी तारीख देण्यात आली आणि आज अचानक मी गॅस बुक करायला गेलो। म्हणजे 21 तारखेला बुक केल्यानंतर 25 दिवस साधारण 28 म्हणजे 25 ते 27 दिवसानंतर दुसरा सिलेंडर बुक करतो, तो 18 तारीख देत होते, बरोबर? हां, 18 तारीख मला देण्यात आली। मग 18 तारखेला नंतर तुम्ही बुक करू शकाल आणि त्याच्यानंतर मी आज अचानक आज बुक करायला गेलो तर मला 8-4 तारीख अशी देण्यात आली। हेच आता गॅसचा तुटवडा आहे का मुबलक आहे हेच तर आम्हाला समजत नाही। मग याच्यातून सामान्य नागरिकांची एकदम म्हणजे बिकट अवस्था झालेली आहे। खरं तर जी पॅनिक सिच्युएशन झालेली आहे, इंधनाचा अभाव आहे असं सांगितल्यामुळं मोठ्या प्रमाणात जे आहेत ते लोक बुकिंग करतायत। मात्र त्यांचं बुकिंग हे 45 दिवसानंतर आता होणार असल्याचं जे आहे ते ॲपवरतीच दाखवते। त्याच्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।